मी आलेलो आहे अलिबाग बीचला आणि इथे आपण सुंदर असे ड्रोन शॉट घेतोय. बीचच्या हवेमध्ये हा ड्रोन किती स्टेबल राहतो हे आपण बघणार आहोत. Home point updated. सो मंडळी, अशा प्रकारे आता आपण DJI Mini 4 Pro ड्रोनचा रिव्ह्यू करणार आहोत. मी आलेलो आहे अलिबाग बीचला आणि इथे आपण सुंदर असे ड्रोन शॉट घेतोय. तेच आपण या ड्रोनचा रिव्ह्यू देखील करतोय की कशा प्रकारे हा ड्रोन आहे आणि कशा प्रकारची क्वालिटी या ड्रोन मध्ये आहे ती आता आपण करणार आहोत. सर्वप्रथम मी या ड्रोनची जी स्क्रीन रेकॉर्डिंग आहे ती प्ले करतोय आणि अशा प्रकारे स्क्रीन रेकॉर्डिंग आता चालू झालेली आहे आपल्या ड्रोनची. बाकी सेटिंग वगैरे सगळी व्यवस्थित आहे आणि व्हिडिओ मोड वरती मी येतोय सध्या. ड्रोनला आता मी सध्या सूर्याकडे फेस करून ठेवतोय म्हणजे मला समजेल की कशा प्रकारे दिसत आहे, याची एक्सपोजर वगैरे कसा आहे, म्हणजे तो मॅन्युअली मला ऍडजस्ट करता येईल. एक्सपोजर साठी मी झेब्रा जी वॉर्निंग आहे ती ऑन केलेली आहे सध्या आणि खूप कमी नाही करत मी. तर अशा प्रकारे खूप जास्त दिसतंय तर एकदम मिनिमल आपल्याला करायचंय. बाकी ISO आणि शटर स्पीड ऑटोवरतीच ठेवलेला आहे सध्या. तरी मी एका चांगल्या प्लेस वरती उभा राहतो सध्या कारण इथं खूप शेवाळ आहे, घसरून पडण्याचे चान्सेस आहेत. तर आता आपण ड्रोन आपला टेक ऑफ करूयात. चेक्स कम्प्लिटेड आणि सुरू झालेला आहे. Home point updated. रेकॉर्डिंग पण सुरू करतोय सध्या चांगल्या ठीकठाक उंचीवरती गेलेला आहे आणि इथून अशा प्रकारे नजारा आहे. खूपच मोठमोठ्या लाटा येत आहेत. कुलाबा किल्ल्याचा थोडा व्ह्यू घेण्याचा प्रयत्न करूया आपण. सो अशा प्रकारे आहे कुलाबा किल्ला. Return to home. आणि आता रिटर्न टू होम केलंय चालू आणि स्क्रीन रेकॉर्डिंग पण चालूच आहे सध्या. ड्रोन आपला रिटर्न येतोय. आपला ड्रोन रिटर्न आलेला आहे अशा प्रकारे एकदम व्यवस्थित. क्विक शॉट्स घेऊयात आपण आता आणि आपण क्विक शॉट्स घेऊयात आता. काही क्विक शॉट्स घेण्यासाठी आपल्याला जायचं आहे क्विक शॉट्स मध्ये आणि त्यानंतर असे खूप सारे क्विक शॉट्स आपल्याला इथे दिसत आहेत. तर सर्वप्रथम सर्कल शॉट घेतोय आपण. सो अशा प्रकारे सर्कल शॉट्स आणि स्टार्ट. 3, 2, 1. सर्कल शॉट सुरुवातीला आपला सुरू झालेला आहे. ड्रोन असं पूर्ण वर्तुळाकार फिरेल आणि छान प्रकारे सर्कल शॉट येतोय आपला. मस्तपैकी असं खडकावर उभे आहोत आपण आणि बघू शकता खूप सुंदर असा सर्कल शॉट आपला इथं येतोय. लाटांचा आवाज येतोय आणि कावळे 2 आहेत जे आपल्या ड्रोनच्या पाठीमागे पळतायत. फक्त ड्रोन सोबत कोलॅप्स करू नये. अशा प्रकारे एक संपलेला आहे एक पहिला आपला क्विक शॉट. तर पटकन आपण दुसरा शॉट घेऊया. तर हिलिक्स शॉट आपण घेऊयात आता. तर अशा प्रकारे असणार आहे हिलिक्स शॉट. स्टार्ट. 3, 2, हिलिक्स मध्ये खूपच युनिक अशी हालचाल आहे. वर्तुळाकार न फिरता सर्कल घेत घेत थोडा दूरवर जाईल ड्रोन आणि एका मोमेंटला जवळ देखील येईल. अशा प्रकारे खूप छान असा हिलिक्स शॉट आपला येईल. म्हणजे थोडा जवळ देखील येईल काही वेळा आणि नंतर थोडा लांब देखील जाईल. हा खूप छान मोड आहे या ड्रोन मध्ये आणि थोडासा लांब गेलाय आता आणि पूर्ण क्विक शॉट पूर्ण झाल्यानंतर आहे त्या पोझिशनला आपला
ड्रोन येऊन थांबेल नंतर. तर अशा प्रकारे आपला क्विक शॉट एंड होतोय आता. मस्त होता हा देखील शॉट आणि हा शॉट अशा प्रकारे झालेला आहे कम्प्लीट. आणि ड्रोन येतोय आहे त्या पोझिशनला. आपण आता ड्रोनला थोडं सनलाइट कडे घेऊया, जरा थोडं बीच कडे घेऊया. इथून आपल्याकडे आपण दिसतोय का कुठे, जसे ते होम पॉइंट दिसतोय आपल्याला, त्याच्यामुळे मदत होऊ शकते. तर आता पुढचा क्विक शॉट घेऊयात आपण आणि पुढचा बूमरँग आहे. बूमरँग क्विक शॉट स्टार्ट करूयात. 2, पटापट आपल्याला हे सगळे क्विक शॉट घ्यायचे आहेत, कारण ड्रोन हिट देखील होऊ शकतो आणि ड्रोन हिट झाला तर चान्सेस असतात काही होऊ शकतं. म्हणजे इथं समुद्र किनारा आहे, त्याच्यामुळं रिस्क आहे. इथं हवा खूप असते, त्याच्यामुळे क्रॅश देखील होऊ शकतात. त्याच्यामुळे ही रिस्क नाही घेऊ शकत आपण. त्याच्यामुळे पटापट सगळे क्विक शॉट घ्यायचे आहेत आणि सेफ साईट आपण आपला ड्रोन नंतर लँड करून घ्यायचं. तर याच्यामध्ये सिनेमॅटिक, नॉर्मल आणि स्पोर्ट मोड असे 3 मोड आहेत. आणि रिटर्न टू होम तर ऑब्विसली आहेच. पॉज बटन आहे, पॉवर बटन, जॉयस्टिक छान आहेत, फोटो व्हिडिओचे बटन्स आहेत. त्याच्यानंतर झूमचं एक इकडं व्हील आहे झूमचं, आणि त्याच्यानंतर गिम्बल मुवमेंट देखील होते छान प्रकारे. खूपच लांब गेलाय ड्रोन आपला आणि छान असं क्विक शॉट येत आहे आपला. आणि आहे त्या पोझिशनला आपला ड्रोन येत आहे सध्या. आणि 69% क्विक शॉट आपला कम्प्लीट झालाय. आणि यस, माझ्या राईट साईडला आहे सध्या ड्रोन. तर हा होता बूमरँग मोड होता. तर अगदी पृथ्वीचं जसं परिभ्रमण, पृथ्वी आणि चंद्राचं जसं परिभ्रमण असतं त्या प्रकारे हा ड्रोनचा मोड आहे. आणि हा क्विक शॉट आपल्या इथे एंड होतोय. ड्रोन आलेला आहे एकदम व्यवस्थितपणे. पटकन पकडून असा उलटा करायचा आहे, मग ड्रोन बंद होऊन जाईल. लगेच याला बंद देखील करून टाकतो मी. सो मंडळी आता आपण कस्टम शॉट घेणार आहोत एक, कारण इथे थोडी रिस्क आहे. थोडी समुद्राची हवा वगैरे सुरू आहे, त्याच्यामुळे क्रॅशची वगैरे रिस्क नाही घ्यायची. त्याच्यामुळे नॉर्मल मोड वरतीच उडवतोय. स्पोर्ट मोड वरती थोडी रिस्क आहेच, त्याच्यामुळे home point updated. व्हिडिओ मोड वरती स्विच केलेला आहे. थोडंसं एक्सपोजर कमी करतोय आणि रेकॉर्डिंग ऑन केली आणि खालीच ठेवतो, जास्त वरती नाही ठेवत. आणि अशा प्रकारे तरी देखील चांगला स्पीड आहे, खूप छान आहे स्पीड तरी सुद्धा. आणि खूप लांब गेलेला आहे आपला ड्रोन. आणि आता डायरेक्शन चेंज करतोय आणि होम पॉइंट कडे डायरेक्शन करून परत ड्रोन बोलवतोय आपण पाठीमागे. अशा प्रकारे खूपच सुंदर असा ड्रोन शॉट आपला येतोय, खूपच सुंदर. आणि हा ड्रोन आपला जातोय इकडे. ठीक आहे, परत आता होम पॉइंट कडे टार्गेट करायचा आहे आपल्याला. होम पॉइंट कडे टार्गेट केलं आणि पुन्हा एकदा ड्रोन परत बोलवायचा आहे आपल्याकडे. अशा प्रकारे खूपच सुंदर असं पुन्हा एकदा त्या दिशेला पाठवूया. ठीकठाक फुटेज भेटलेली आहे आता आपल्याला.
आता आपण DJI Mini 4 Pro चा रिव्ह्यू कंटिन्यू करत आहोत आणि आता आपण खाली ड्रोन प्लेस केलाय, स्क्रीन रेकॉर्ड पण ऑन केलेलं आहे. आणि या रिव्ह्यू साठी सध्या आहोत वर्सोली बीचला, अलिबाग मधल्या वर्सोली बीचला. आणि इथं आपण DJI Mini 4 Pro चा रिव्ह्यू करत आहोत, टेस्ट फ्लाइंग करत आहोत. बीचच्या हवेमध्ये हा ड्रोन किती स्टेबल राहतो हे आपण बघणार आहोत आणि काही कस्टम शॉट्स आपण घेणार आहोत अशा प्रकारे. सो नॉर्मल मोडला आहे सध्या. खूपच स्टेबल आहे आणि व्हिडिओ क्वालिटी एकदम स्टनिंग आहे. नेहमी तुमचा ड्रोन जर कुठे गेला तर इमर्जन्सीमध्ये रिटर्न टू होम फंक्शन आपण यूज केलं पाहिजे. आणि जर तुम्हाला डायरेक्शन समजत नसेल तर तुमच्या जे डिस्प्ले आहे त्याच्यामध्ये एच पॉईंट कुठं आहे ते बघायचं, एच पॉईंट, आणि त्या दिशेला तुम्ही तुमचा ड्रोन घेऊ शकता. तर अशा प्रकारे ही क्लिप एंड करतोय आणि पुन्हा दुसरी क्लिप जिथे आपण सुरुवातीला होम पॉईंट रेकॉर्ड झाला आहे त्या दिशेला ड्रोन आपण थ्रॉटल केला तर एक खूप छान आपल्याला क्लिप भेटू शकते. आणि तुम्हाला जर स्पीड कमी ठेवायचा असेल तर सिनेमॅटिक मोडवर तुम्ही स्विच करू शकता. आणि स्पीड जास्त ठेवायचा असेल तर तुम्हाला नॉर्मल मोडवरती ठेवावं लागेल. चांगल्या बेटर व्हिडिओ क्वालिटीसाठी, चांगल्या सिनेमॅटिक फुटेजसाठी सी मोडवर ठेवायचं म्हणजे सिनेमॅटिक मोड. आणि एकदमच खूप जास्त स्पीडमध्ये तुम्हाला शॉट्स घ्यायचे असतील एकदम FPV प्रमाणे तर त्यासाठी स्पोर्ट मोड आहे, यस मोड आहे. तर अशा प्रकारे आपण सध्या सी मोडवर घेतोय. खूपच सुंदर अशा प्रकारे. थोडा लो अँगल शॉट घेऊन बघूया आपण. ड्रोन थोडासा खाली घेऊया आणि एकदम हाईट थोडीशी कमीच ठेवून अशा प्रकारे ह्या लो अँगलने सुद्धा खूप छान निघतात बरं का. असं नाही की ड्रोन खूप उंचावरतीच नेल्यावरती व्हिडिओ चांगले निघतात किंवा शॉट चांगले निघतात असं काय नाही. तर कमी हाईटला सुद्धा जर असा फॉरवर्ड शॉट घेतला, फॉलो शॉट घेतला तर तो सुद्धा खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतो. क्विक शॉट आपण मगाशीच घेतलेले आहेत पण हे आपण फॉलो शॉट घेतोय सिनेमॅटिक मोडमध्ये. जिथं एच बटन आहे, जिथं एच पॉईंट आहे, होम पॉईंट, तिथं आपल्याला पॉईंट आपला ठेवायचा आहे आणि तिथून आपल्याला थ्रॉटल करायचं आहे. तर याच्यामध्ये जे बॉक्स आहेत, बॉक्सच्या ज्या रेषा आहेत रेक्टँगल्स त्याचा देखील यूज करू शकता किंवा एक्स असतं स्क्रीनवरती त्याच्यावरून आपल्याला चांगल्या प्रकारे टार्गेट करता येईल. तर आपला ड्रोन त्या साईडला आहे पाठीमागं सध्या आणि खूपच स्मूथ शॉट निघत आहेत सी मोडमध्ये. आणि पर्सनली सी मोडमध्ये खूप छान अशा क्लिप्स निघतात तर त्याच्यामुळे तेच यूज केलं पाहिजे आपण. आणि समुद्राची हवा सध्या नॉर्मल आहे, खूप कमी देखील नाही आणि खूप जास्त देखील नाही. आणि अशा कंडिशनमध्ये देखील खूप स्टेबल आपला ड्रोन उडतोय. आता थोडा अजून खाली घेऊयात आपण आणि एक नवीन रेकॉर्डिंग सुरू करूया. आणि अशा प्रकारे होम पॉईंटकडे सुंदर, म्हणजे यात जास्त रिस्क देखील नाही, खूप स्टेबल उडतोय आपला ड्रोन. एकदम स्टेबल फुटेज निघतात सी मोडमध्ये. वारा असेल तर सी मोड वापरायला हरकत नाही. आणि एन मोड, स्पोर्ट्स मोड शक्यतो यूज करू नका जेव्हा वारा असेल जास्त.